तळ्याजवळ अपंगाला बरे करणे. योहान 5:1-15. यानंतर काही दिवसानंतर येशू यहुद्यांच्या सणासाठी यरुशलेमेला गेले. यरुशलेमेमध्ये तळमेंढर नावाच्या वेशीजवळ एक तळ आहे. यहुदी भाषेत त्याला बेतसेदा म्हणत. त्याच्या 5 पडवे आहेत. त्यांच्यात अनेक लंगडे, आंधळे आणि लकवाग्रस्त रोगी पडून राहत असत. तिथे एक मनुष्य होता जो 38 वर्षापासून आजारी होता. येशूने त्याला पडलेलं पाहिलं आणि हे कळल्यावर की तो मनुष्य बऱ्याच काळापासून असाच पडून आहे, तर त्यांनी त्याला विचारले, काय तू बरं होऊ इच्छितो? आजारी मनुष्याने उत्तर दिले, महाराज, माझा कोणीच नाही. जेव्हा पाणी हलते तेव्हा मला तिथं घेऊन जाण्यास कोणी नाही. जेव्हा पण पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतो, माझ्या अगोदर दुसराच कोणी उतरून जातो. येशू म्हणाले, उठ, उभा राहा, आपली खाट उचल आणि चालू लाग. ताबडतोब तो रोगी बरा झाला आणि आपली खाट उचलून चालू फिरू लागला. तो शब्बाताचा दिवस होता, म्हणून यहुद्यांनी त्याला, जो बरा झाला होता, म्हणाले, आज शब्बाताचा दिवस आहे, खाट उचलण्याची परवानगी तुम्हाला नाही. त्याने उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यांनीच मला सांगितले, आपला बिछाना उचल आणि चल. त्यांनी त्याला विचारले, कोण आहे तो ज्यानं तुला सांगितलं आपला बिछाना उचल आणि चल? बरं झालेल्या व्यक्तीला माहीत नव्हतं की तो कोण आहे, कारण त्या दिवशी बरीच गर्दी होती आणि येशू तिथून निघून गेले होते. नंतर मंदिरात भेटल्यानंतर येशू त्याला म्हणाले, पहा, तू बरा झाला आहेस. कधी पाप करू नकोस, नाहीतर कधी असं न हो की तुझ्यावर अजून भारी संकट येऊन पडेल. त्या मनुष्यानं जाऊन यहुद्यांना सांगितलं की ज्याने मला बरं केलं तो येशू आहे.